करवीर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना। नराधम बापानं स्वतःच्या मुलीवर केला अत्याचार, पोलिसांनी बापाला ठोकल्या बेड्या। राज्य कन्झ्युमर फेडरेशन राज्यातील रेशन दुकानात रास्त भावात करणार भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, रेशन दुकानदारांना मिळाला मोठा दिलासा। कागलमध्ये 2 ठिकाणी दिवसा ढवळ्या घरफोडी, चोरट्यांनी लांबवला सुमारे 13.5 लाखांचा ऐवज। चंदूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांवर केला हल्ला, हल्ल्यात 20 पिलांचा पाडला फडशा। आणि राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, हवामान खात्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यासाठी दिला येलो अलर्ट।